आणि ब्रेकनंतर एक काहीशी धक्कादायक बातमी आहे, ज्याला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेला आहे। असा जळगावमधला निलेश भिल्ल हा आपल्या भावासकट बेपत्ता आहे, गायब झालेला आहे आणि युद्ध पातळीवर त्याचा शोध घेतला जातोय सध्या। या प्रकरणी निलेश भिल्लची आई सुंदराबाई भिल्ल यांनी काल पोलिसात तक्रार दिली। निलेशला 26 जानेवारी 2016 ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते बालशौर्य पुरस्कार मिळाला होता। 2 दिवसांपूर्वी म्हणजे 18 मे ला निलेश आणि त्याचा धाकटा भाऊ गणपत हे दोघेही सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत। बालशौर्य पुरस्कार मिळालेला निलेश 12 वर्षांचा असून त्याचा धाकटा भाऊ हा 7 वर्षांचा आहे। या शूर भावंडांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे खळबळ माजली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी गावात निलेश राहतो। 2014 साली घोगले कुटुंब मुक्ताई देवीच्या दर्शनासाठी कोथळी गावात आलं होतं। दर्शन घेत असतानाच त्यांचा 11 वर्षांचा मुलगा घाटातल्या पाण्यामध्ये पडला। पूर्णा नदीचं पाणी सोडण्यात आल्यामुळे घाटात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता, साठाही मोठा होता। त्याचवेळी 14 वर्षांच्या निलेश भिल्लनं पाण्यामध्ये उडी मारून या मुलाचा जीव वाचवला आणि याच कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार दिला गेला होता।